नमस्कार शेतकरी मित्रांनो, आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी पंजाबराव डक यांचा नवीन हवामान अंदाज. पण राज्यात मात्र 11 जुलैपासून 11, 12, 13 त्या दरम्यान राज्यात सूर्यदर्शन होणार आहे. ठिकठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे लक्षात येतं. राज्यात उद्यापासून लगेच गरमी देखील वाढणार आहे हे देखील लक्षात येतं. आणि राज्यात सांगायचं झालं तर 11 पासून राज्यात सूर्यदर्शन होईल. राज्यातला पाऊस देखील कमी होणार आहे. राज्यातला पाऊस विश्रांती घेणार आहे म्हणून हे लक्षात येतं. म्हणजे सांगायचं झालं तर सर्वदूर सध्या तरी पाऊस नाही, फक्त राज्यामध्ये मात्र पूर्व विदर्भातच पाऊस आहे आणि पूर्व विदर्भात ठिकठिकाणी पाऊस झाला म्हणून हे सगळ्यांनी लक्षात येतं. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय झालं की काही भागामध्ये सांगतो की लातूर जिल्हा, धाराशिव, त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा, बीड जिल्ह्यामध्ये ह्या भागामध्ये ह्या आता जे पाऊस पडला त्याच्यामध्ये तिकडल्या भागात काही भाग आणखीन सोडून दिलेला आहे. तर त्यांना सांगू इच्छितो की आज 10 तारखेला म्हणजे दुपारपर्यंत ऊन पडायला काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार म्हणून हे लक्षात यायचं. सध्या तरी असा सर्वदूरचा तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस नाही म्हणून हे लक्षात यायचं. सध्या फक्त तुम्हाला सांगतो पूर्व विदर्भातच पाऊस मात्र कायम आहे. आणखीन 2-3 दिवस तिकडं 11, 12, 13 पर्यंत पूर्व विदर्भामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, इकडं अमरावती, अकोला या भागामध्ये तिकडं ते पाऊस राहणार आहे. आणि त्याच्यानंतर तिकडं नंतर 14 तारखेच्या नंतर तिकडं देखील सूर्यदर्शन होणार आहे म्हणून लक्षात येतं. पण राज्यात मात्र उद्यापासून मात्र सगळीकडे सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे लक्षात येतं.